नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण आहे? केरळ या राज्यातील सर्वात मोठा सण आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे? राज्याचे राज्यपाल याला अधिकार आहे। कलम 174 राज्य विधिमंडळाचे अधिवेशन राज्यपाल बोलवतात। संसदेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलवतात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 2005 या साली करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे। पुढचा प्रश्न, नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? कर्नाटक या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे। कोणते? नंदीकोलू। पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, मराठी लेखिका नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणत्या कादंबरी लिहिल्या आहेत? उधा ही कादंबरी लिहिली आहे। कोसला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहिली आणि उपरा ही कादंबरी लक्ष्मण माने यांनी लिहिली। पुढचा प्रश्न, मल्लप्पा धनशेट्टी ज्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? त्यांनी सोलापूर सत्याग्रह केला। मल्लप्पा धनशेट्टी यांनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडल्यामुळे महात्मा गांधी यांना 5 मे 1930 रोजी अटक करण्यात आले। त्याविरोधात सोलापूरमध्ये कामगारांनी संप पुकारला। पुढचा प्रश्न, मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? दासबोध। अमृतानुभव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे, भावार्थ रामायण हे संत एकनाथ महाराजांचे आणि भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? याचं उत्तर आहे पंतप्रधानाद्वारे निवड केली जात नाही। पुढचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? ते नाशिक जिल्ह्यातील होते। धन्यवाद मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।